नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बेसन रोल करणार आहोत। मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असते, त्यांना नेहमी काहीतरी वेगळं करून हवं असतं। तर अशा वेळेस तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी असा रोल करू शकता। आता इथे मी 2 प्रकारे रोल करून दाखवले, त्यामुळे असे रोल तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला हे रोल कसे करायचे ते आता बघूया। बेसन रोल करण्यासाठी सुरुवातीला आपण एक बॅटर तयार करून घेऊया। तर इथे मी 1 कप आपलं डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे बेसनचं पीठ 1 कप घेतलं आहे। त्याच्यामध्ये इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक अर्धा टोमॅटो बारीक चिरला आहे आणि कोथिंबीर ते घालून घ्यायचं। आता इथे काही सुके मसाले घेतलेत। इथे 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर घेतली आहे, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक लहान अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे मसाले याच्यात घालूया। तर हे मिक्स करायचं आहे। आता याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला खूपही पातळ करायचं नाही आहे आणि खूपही घट्ट ठेवायचं नाही आहे, थोडं थोडं करत पाणी घालायचं। आपल्याला ते व्यवस्थित पसरता येईल एवढं ठेवायचं। आता हे बघा, हे पीठ मी असं केलं आहे, खूपही घट्ट नाही खूपही पातळ नाही। 1 कपमधलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे। आता हे बाजूला ठेवूया। आता चपाती करण्यासाठी मी कणिक मळून ठेवली होती, त्यातलाच एक गोळा घेतला आहे। आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, एक चपाती करून घ्यायची आहे। हा बेसन रोल मुलांना फार आवडतो, मोठेही खूप आवडीने खातात। तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी करायचं असेल तर तुम्ही बेसनचं बॅटर तयार करून फ्रीजमध्ये ठेवलात आणि सकाळी उठून फक्त चपाती करून त्याला करून दिलं तरी चालू शकतं। हे खूप छान होतात, त्यामुळे असे नक्की ट्राय करा। आता मी अगोदर व्यवस्थित चपाती लाटून घेते। इथे माझी चपाती लाटून तयार आहे। आता ही भाजायला घालूया। आता तवा गरम झाला आहे, तव्यावर चपाती घालूया। आता चपाती भाजताना काय करायचं आहे, एक बाजू व्यवस्थित भाजायची आणि दुसरी बाजू थोडीशी कमी भाजायची आणि जी कमी भाजलेली बाजू असते ती खालच्या साईडला ठेवायची आपल्याला। आता व्यवस्थित दोन्ही साईडला अगोदर तेल लावून ही चपाती थोडी भाजून घेऊया। आता चपातीची जी बाजू व्यवस्थित भाजली आहे ती वर घ्यायची आणि कमी भाजलेली बाजू खाली ठेवायची। गॅस आता एकदम कमी करायचा आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते व्यवस्थित हलवायचं आणि असं चपातीवरती पातळ असं पसरून घ्यायचं। खूप जाड त्याचा थर नाही लावायचा, नाहीतर ते भाजायला खूप वेळ लागणार। पातळ असं त्याला व्यवस्थित सगळीकडून अगदी कोपऱ्यापर्यंत लावून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर ही बाजू 1 मिनिटभर याला असंच बारीक गॅसवरती थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता 1 मिनिट झाल्यावरती याच्यावर थोडं तेल घालायचं आपल्याला, कारण आपण ही बाजू आता परतून घेणार आहोत, त्यामुळे तेल व्यवस्थित लावायचं, कारण पोळी खालच्या साईडने भाजणार आहे। आता हे हळू हाताने व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याला असं व्यवस्थित दाबत त्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस आता मीडियममध्ये ठेवायचा, वरूनही याला तेल लावून घ्यायचं। तुम्हाला जर तूप आवडत असेल तूप लावलात तरी पण चालेल। आता खालची बाजू व्यवस्थित भाजून घेऊया। आता हे परतून घेऊया। हे बघा, अगदी व्यवस्थित खरपूस असं छान परफेक्ट भाजलं आहे, असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता हे काढून घेऊया। तुम्हाला जर असा फक्त प्लेन बेसनचा रोल खायचा असेल तरी तुम्ही याला रोल करून खाऊ शकता, किंवा याच्यावर
केचप थोडा घालायचा किंवा सॉस तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यावर थोडं मेयोनीज घालायचं आणि हे व्यवस्थित पोळीला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चीज आवडत असेल याच्यावर चीज जरी किसून घातलं तरी चालेल. असं व्यवस्थित सगळीकडे पसरायचं. यानं छान ह्याला चटपटीत अशी चव येते. मुलांना असं खूप आवडतं, त्यामुळे मुलांना जसं आवडेल तसं करून द्या. आता हे सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतलं आहे. आता याला रोल करायचं आणि असा रोल तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा असं नाश्त्यासाठी देखील करू शकता. आता इथे आपले दोन्ही रोल करून तयार आहेत. हा एक मी प्लेन ठेवला आहे आणि हा आपला मेयोनीज आणि सॉस लावलेला रोल आहे. तर तुम्ही कसंही खाऊ शकता, मुलांना जसं आवडेल तसं. तर अशी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.